महिलावर होणाऱ्या अत्याचारामुळे महिलांची सुरक्षा हा चिंतेचा विषय ठरत आहे। महिलावर होणारे अत्याचार, बलात्कार, विनयभंग, अतिप्रसंग, छळ यासारख्या अनेक घटना समोर येत असतात। अनेकदा दिवसाढवळ्या महिलांची छेड काढल्याची घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात। अशाच एका धक्कादायक घटनेने सोशल मीडियावर खळबळ माजवून दिली आहे। तरुणीचे छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार व्हायरल व्हिडिओमध्ये कैद झाला आहे। व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे। सोशल मीडियावर एका संतापजनक घटना व्हायरल होत आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणीला तिच्या अपार्टमेंटमध्ये बिल्डिंगमध्ये रील व्हिडिओ शूट करताना दिसत आहे। व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना वरच्या मजल्यावर जाणाऱ्या एका पुरुषाला रस्ता देण्यासाठी ती बाजूला सरकते, तरीही वर जाणारा तरुण जाणून बुजून तिच्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो। तरुणाचे कृत्य पाहून तरुणी संतापते आणि त्याच्या कानाखाली मारते। सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर असलेली एक तरुणी तिच्या फोनवर रील बनवत होती आणि ही घटना घडत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होती। मानसी नावाच्या तरुणीने तिच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर छळवणुकीचा व्हिडिओ पोस्ट केला। त्या तरुणाने तिला त्रास दिला असतानाही तिने व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवले। तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर ही घटना शेअर करताना तिने म्हटले की तो तिच्या स्वतःच्या इमारतीत राहणारा मुलगा आहे जिथे ती राहते। त्याचवेळी ती व्हिडिओ रेकॉर्ड करत होती। त्यानंतर तिने त्या तरुणावर आरोप केला की तो वरच्या मजल्यावर जात असताना त्याने तिला स्पर्श व तिच्याशी गैरवर्तन केले। घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड होताच मानसीने तो व्हिडिओ आरोपी तरुणाच्या कुटुंबाला पुरावा म्हणून दिला। तिने पुढे असे म्हटले की जेव्हा तिने छळवणुकीचा पुरावा दाखल केला तेव्हा त्यांच्या कुटुंबाने ही घटना हलकीत घेतली आणि म्हटले की सस्यांच्या मुलाचे मानसिक आरोग्य चांगले नाही आहे। तिने त्याला फटकारलेही। त्याला मानसिक समस्या असली तरी कोणालाही काही करू शकत नाही। त्या व्यक्तीच्या पालकांनी केलेले दावे फेटाळून लावत ती म्हणाली की त्याला मानसिक समस्या असल्याचे दिसत नाही। तर या व्हिडिओवर नेटकरी खूपच संतापले। नेटकऱ्यांनी या घटनेचा चांगलाच समाचार घेतला आणि व्हिडिओ व्हायरल केला। तुम्हाला या घडलेल्या प्रकाराबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।